हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मटण खरडा। तर मराठवाड्यामध्ये ही स्पेशल डिश बनवली जाणारी डिश आहे। तर चला तर आपण वेळ न घालवता आपण बनवायला घेऊया। तर इथे मी ना कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि बघा गरम करायला ठेवलेला आहे तेल। तर इथं मटण आहे ना, 1 किलो मटण आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पुदिना, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा, थोडंसं सुकं खोबरं, ओलं खोबरं, अद्रक, लसूण। आता हे सगळं आपल्याला मटणासाठी लागणारं सामान आहे। तर आपण आता पहिले ना मटण आहे ना फोडणीला टाकूया। तर त्याच्यासाठी आहे ना तेलामध्ये थोडासा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर कांदा आपला मस्त असा लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे। तर बघा आता कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आहे ना मटणाला आपण हळद, मीठ, आलं लसूणची पेस्ट हे सगळं लावून घेऊया। तर त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, मीठ टाकते, 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि मस्त त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर ये ना डिश खूप टेस्टी होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूपच छान होते। आता इथं आपला कांदा पण लाल झालेला आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे। तर मटण टाकून व्यवस्थित त्याला आहे ना त्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स झालेलं आहे। तर आता त्याच्यावरती मी ताट ठेवलेलं आहे आणि ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मटणाला वाफ येऊ द्यायचं आहे। वरचं पाणी गरम झालं की समजून जायचं खालती मटणाला वाफ आलेली आहे। तर आता इथं कढई ठेवलेली आहे, आपण ठेसा वाटून घ्यायचा आहे। तर ठेशासाठी मी कढई ठेवलेली आहे। सगळ्यात पहिलं आहे ना त्याच्यामध्ये ना सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की ठेशामध्ये खोबरं कसं, तर त्याच्यामध्ये खोबरं का, पण मटणामध्ये थोडीसं त्याच्यामध्ये थिक ग्रेव्ही येण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं आणि ओलं खोबरं टाकलेलं आहे। तर बघा आता लाल होईपर्यंत थोडंसं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे मी माझ्या पद्धतीने करून दाखवते तुम्हाला। खूपच छान झालेलं आहे बघा खोबरं मस्त असं खमंग भाजले गेले। आता त्याला आपण ताटामध्ये काढून घेऊया। तर आता आहे ना मिरच्या आपण भाजायला घेऊया। मिरच्या, हिरवी मिरची घ्यायची आहे, त्याच्यामध्ये लसूण, आलं एक सोबतच सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये आलं पण टाकायचं आहे। आता ह्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। पहिलं असं सुक्कं भाजून घ्यायचं, नंतर त्याच्यामध्ये तेल थोडंसं टाकायचं। तर आता इथं मटणाला पण मस्त अशी वाफ आलेली आहे, वरचं पाणी गरम झालेलं आहे। आता ताटातलं पाणी आपण त्या मटणामध्ये टाकायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकर लावून मटणाला शिजू द्यायचं। आता हे 2-3 शिट्ट्या होईपर्यंत मटण शिजते, तोपर्यंत आपला ठेसा इकडे तयार करून घेऊया आपण। तर बघा मिरच्या आणि लसूण मस्त असा भाजला गेला आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। बघा मी तुम्हाला दाखवते, पण मस्त असं भाजलं गेलं। आता त्याला आहे ना थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आता तेल टाकून फटाफट ह्याला हलवून घ्यायचं आहे। मस्त असं आपल्याला तेलामध्ये पण मस्त असं परतून घ्यायचं आहे ते। आता याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकायचे आहे।
तर जिरे पण मस्त असे परतून घेतलेले आहेत तेलामध्ये. थोडासा पुदिना टाकायचा आहे. मी पुदिना का टाकला, कारण आपल्याला आहे ना मटणामध्ये पुदिना खूप टेस्टी लागतो आणि ते पचायला पण म्हणजे मटण लवकर हजम होत नाही ना, त्यासाठी ना पचायला पण खूप इझी जातं पुदिना टाकल्यानंतर. त्यासाठी पुदिना मटणामध्ये टाकायचाच टाकायचा. तर बघा आता हे मस्त असं भाजलं गेलं आहे. आपल्याला सगळे एकत्र काढून घ्यायचे ताटामध्ये. तर इथं मटण पण आपलं शिजून झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर हे आपलं आहे ना ताटात काढलेलं सारण सगळं थंड झालेलं आहे. आपल्याला याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे मी. आता पाहू शकता किती बारीक अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघा मटण पण आपलं शिजलं गेलं आहे. तर आपल्याला आहे ना आता हे मटण आहे ना आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे आणि रस्सा वेगळा ठेवायचा आहे. तर तुम्हाला आहे ना रस्सा असं तिखट बनवायचा असेल तर त्या रश्शापासून तुम्ही तिखट पण बनवू शकता. आता मी त्या रश्शाचं तिखट बनवणार आहे आणि हे सुकं वेगळं ठेशामध्ये बनवून घेणार आहे. तर इथं तेल टाकलंय कढईमध्ये. तर तेल गरम झालं की आपल्याला कांदा असा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. कांदा बघा फ्राय झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपलं वाटलेलं सारण टाकायचं आहे. आता त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचे. चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तोपर्यंत आपण रश्श्याची पण तयारी करून घेऊया. तर रश्श्यासाठी आहे ना मी एक कांदा भाजून घेतलेला आहे. इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे. ते आपण ते मिक्सरच्या भांड्यात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, एक टोमॅटो, हे सगळं एकदम बारीक वाटून घ्यायचे. इथं बघा मसाला पण आपला मस्त असा फ्राय झाला आहे. तेल सुटते त्याला. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण पहिला आपण मटणाला मीठ टाकलेलं आहे. तर तुम्ही चवीपुरतंच मीठ टाका, थोडंसं बघूनच मीठ टाका. थोडीशी हळद टाकायची आहे. मस्त असं आपला मसाला फ्राय झाला आहे. पाहू शकता तेल पण सुटते आपलं त्याचं. तर आपण आता त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे. तर आता याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर आता याला एक लिंबू पण त्याच्यामध्ये वरून लिंबू पिळवायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचे. किती मस्त असं कोट झालं बघा मसाल्यामध्ये मटण. आता त्याला आहे ना थोडंसं झाकण ठेवून वाफेला येऊ द्यायचं आहे. तर आता आपण इथं रश्श्यासाठी आहे ना टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि इथं आपलं वाटप वाटून झालेलं आहे. आता ते रश्श्याची तयारी चालू आहे. तर आता बघा मसाला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर इथं आपलं मटण पण एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय आणि खायला पण एवढं टेस्टी झालेलं. वाव, खरंच खूपच टेस्टी झालेलं. मस्तच असं वरून कोथिंबीर टाकायचं. तर आपलं मटण असं रेडी आहे. तर आता आपला इथं रश्श्याचं पण मस्त असं वाटप फ्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मसाला टाकायचा आहे. तर तुम्ही चवीपुरता मसाला टाकू शकता. माझा घरचा मसाला आहे.
2 चम्मच मी मसाला टाकलेला आहे. मसाला पण मस्त असा फ्राय झाला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये तो रस्सा आपण जो काढून ठेवला होता ना, तो रस्सा आपण ओतून घ्यायचा आहे आणि याला उकळी येऊन द्यायचं आहे. तर रश्श्याला पण उकळी आलेली आहे. आपला रस्सा पण इथं तयार झालेला आहे. कोथिंबीर टाकून इथं मटण पण आपलं तयार झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला हे सर्व करून पण दाखवते. खूपच टेस्टी, खूपच छान. तर या तुम्ही नक्की खायला. खरंच खूप छान झालेलं. तुम्हाला काय बोलू, एवढं मस्त झालं होतं हे. आता इथं रस्सा पण आपला तयार आहे. झणझणीत असा रस्सा, ठेशावालं मटण. वाह, काय बात आहे. खरंच खूपच छान. तुम्हाला आता मी खाऊन दाखवते. ओहो, मस्तच, मस्त, खूपच टेस्टी. घरामध्ये तर एवढं सगळ्यांना आवडलं ना. माझ्या मिस्टरांनी तारीफ करून करून थकले. एवढी तारीफ करत होते, एवढं त्यांना आवडलं मटण. चला तर मग बाय.